रुक्मिणी देवींचं ज्या अंतरावरती मंदिर आहे, द्वारकेला आपण गेला असाल तर आपल्याला कळेल, भगवान गोपाळकृष्णांचं मंदिर आणि समोर असणारं रुक्मिणी देवींचं मंदिर यात किती अंतर आहे. भगवान आपल्या मंदिरातून निघाले आणि आले रुक्मिणींच्या मंदिरामध्ये. रुक्मिणींनी हाताला हात धरला, वदन चंद्रमा सुकलेला भगवान गोपाळकृष्णांचा, चेहरा पडलेला, डोळ्यातून टप 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 असं पाणी येत आहे, अश्रुधारा वाहत आहेत भगवान गोपाळकृष्णांच्या, आणि येऊन बसवलं आपल्या सिंहासनावरती. काही न वदता रुक्मिणी म्हणते, आणि खळखळ रडता देवा कशासाठी, आणि सद्गुरुनाथा मजला आता सांगा जगजे. कशाला रडताय? अगं रुक्मिणी, माझी तब्येत बरी नाही. रुक्मिणी म्हणते, हा तब्येत बरी नाही, सगळ्या विश्वाचा गौरव नाहीसे करणारे आपण, लौकिक अशी तब्येत काय झालंय? अगं नाही, खरंच माझी तब्येत बरी नाही. मग कोणी राजवैद्य बोलू का? नाही, राजवैद्याची गरज नाही. मग कोणाला बोलू? तुमचा चेहरा बघून सगळे भक्त मंडळी उठतात, आपला चेहरा बघतात आणि प्रसन्न चित्त होतं त्यांचं. असा चेहरा का पडला आणि रडता का आपण? रुक्मिणी, तुला काय सांगू, कुठल्याही वैद्य माझा रोग, मला झालेला आजार बरा करू शकत नाही. फक्त एकच वैद्य आहे, तो माझा आजार बरा करू शकतो. आणि तो कुठे आहे? मग रुक्मिणी विचारते, कुठे? वैद्य एक आहे जगती, गोदातिरी राहे ग. 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 भवरोगाचे तसे भवरोगाचे जागे गवलाय बाजी. वैद्य एक आहे जगती, गोदातिरी राहे ग. वैद्य एक आहे जगती, वैद्य एक आहे जगती, वैद्य एक आहे जगती. भगवान गोपाळकृष्ण महाराज की जय. रुक्मिणी म्हणते, नाटक बंद करा, सरळ सरळ कबूल करा. अहो, इतके वर्ष संसार केला होता रुक्मिणीनं, फक्त गृही जाण्याची ओढ तुम्हाला लागली आहे, हे तुम्ही स्पष्ट करा. हो हो, बरोबर ओळखलंस. भगवान म्हणाले, मातेसी गोडी जशी बालकाची. आईला आपल्या बाळाचा चेहरा दिवसभर जर नाही बघितला तर जितकं वाईट वाटतं तितकंच देवास प्रीती निज सेवकाची. तसं मी जर माझ्या सेवकाला दासाला जर नाही भेटलो तर मला सुद्धा बरं नाही वाटणार. म्हणून संतुष्ट झाला चक्र पाणी, आणि नाथा घरी वाहतसे वाहू पाणी. सीताकांत स्मरण जय जय. बरोबर जा बरं का, माझं काही म्हणणं नाही, पण परत कधी येणार? हा, परत कधी येणार? भगवान म्हणाले, ते काही विचारू नकोस. जर माझं रूप उघडकीला नाही आलं तर गेल्यावरती 2-4 वर्ष राहील. जर उघडकीला आलं तर आल्या पावली परत येईल, आणि जर रमलोच तिथे तर परत कधी येईल हे काही माहिती नाही. आता जाणाऱ्या माणसाला असं सांगायचं असतं का? रुक्मिणी, तू मला अडवू नकोस, तू मला काही प्रश्न विचारू नकोस, मला जाऊ दे. आणि म्हणून वैनतेय वाहनत्य जुनी पायी चालता. वैनतेय म्हणजे विनीताचा मुलगा गरुड, त्या गरुडाला बाजूला ठेवलं आणि म्हणाला,
म्हणाले मला वेगवान जायचे, त्यामुळे नको म्हणून निघाले. त्रिविक्रम रूप धारण केलं आणि सकलातीची टोपी डोईस घातली, सकलातीची टोपी हो डोईस घातली, हो सकलातीची टोपी टोपी डोईस घातली. आणि कावड घेतली खांद्यावरी, असं किशोरवयीन मूल 10-12-13 वर्षाचा सुंदर बटूच असा दिसतो. लग्नाच्या आधी करतात ना सोड मुंज, ते बटू दिसतात का घटू दिसतात, ज्या पद्धतीने दिसतात. पण असा गोंडस छान गोड असा बटू किशोरवयीन, छान टोपी घातलेली, छान पंचा, छान उपर्ण, आणि आले गोदा नदीच्या तीरावरती. आणि तिथे असणारे जे पैठणामध्ये असणारे जे घाग, त्या घाग मंडळीनं प्रश्न विचारला, काय हो एकनाथांचं घर कुठे? पैठणामध्ये एकनाथांचं घर कुठे? तर ते महापक्के ते म्हणाले आमच्या गावामध्ये 21 एकनाथ आहेत, त्यातला तुम्हाला कोणता पाहिजे? भगवान सुद्धा आमचे काही कमी नाही. भगवंताच्या मुखात चरित्रकारांनी अतिशय सुंदर श्लोक घातलाय. भगवान म्हणाले मला त्या एकनाथांकडे जायचंय. तुमच्या गावात असतील 21 एकनाथ, पण मला त्या एकनाथांकडे जायचंय, त्यांचा पत्ता सांगा. कोण? सदाचार संपन्न सद्भाव मूर्ती आणि शशीच्या परी शुभ्र ज्याची सुकीर्ती, मुमुक्षु सजोदारी सुश्रेय पंथा आणि नमस्कार माझा दया एकनाथा सद्गुरु महाराज की जय. आता मात्र त्या सगळ्या घाग मंडळींची, पैठणकर मंडळींची बोलती बंद झाली. काय वर्णन बघा ना, सदाचार संपन्न शांतोदांत उदारचित्त इतियक कीर्ती सुधांशुज्वला, नाथांचं वर्णन. अशा प्रतिष्ठान असणाऱ्या गावात पैठणात आले. पण असं आहे, आपली वस्तू कुठे आहे का? मी सांगितलं तसं गृहिणीला माहिती असतं, हा डबा साखरेचा, हा डबा अजून कसला, हा गुळाचा, हे जसं गृहिणीला माहिती असतं तसं विश्वनिर्माता असणारा तो भगवान, त्याला माहिती नाही का एकनाथांचं घर कुठे आहे? पण जो वेश घेतलाय त्या वेशाबरोबर सगळं काही नाटक जमलं पाहिजे म्हणून विचारलं. पण त्या घाग मंडळीने उत्तर असं दिलं, त्यांनी सांगितलं मला ह्या एकनाथांकडे जायचे, मुमुक्षु सजोदारी सुश्रेय पंथा आणि नमस्कार माझा दया एकनाथा. असं म्हटल्याबरोबर घाग मंडळी सांगतात, असा पत्ता सांगितला की ह्या महाशयांना, भगवान गोपाल कृष्णांना पैठणाला 20 प्रदक्षिणा होती. लक्षात घ्या, कर्म कसं बघा. नीट व्यवस्थित सांगितलं असता तर कृपा झालीच ती महाराज, पण ओळखू शकले नाही या पद्धतीनं. पण त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार जशा 20 प्रदक्षिणा 21 प्रदक्षिणा पैठणाला पूर्ण होणार त्या पद्धतीनं ते निघाले. आणि प्रत्येकाला वाटेत विचारतात, काय हो एकनाथांचं घर माहितीये का? एकनाथांचं घर माहितीये का? सदाचार संपन्न प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन श्लोक म्हणायचा आणि म्हणायचं नाथांचं घर माहितीये का? असं त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार सकाळी भगवान जे प्रकट झाले ते दुपारपर्यंत त्यांना वेळ गेला. आणि दुपारी नाथ महाराज ओसरीतून बाहेर आलेले होते. लक्षात घ्या, कशा करता? नाथांच्या घरी रोज महाप्रसाद, त्यामुळे प्रसादाकरता किती लोक आले त्याचा अंदाज घेण्याकरता ओसरीमध्ये नाथ आले होते. आणि हा 12-13 वर्षाचा बाळ पाहिला, कोण दिसतोय?
आणि नाथांनी त्याच्याकडे पाहिल्याबरोबर नाथांच्या मनामध्ये अकारण प्रेम निर्माण झालं. काहींचा स्वभाव असतो की त्यांच्याकडे पाहिलं की आपला यांचा काहीतरी संबंध असावा, काही यांच्याशी तुझ्या गोष्टी असाव्यात असं आतून वाटतं, असा काहींचा स्वभाव असतो. तर काहींना पाहिलं की असं वाटतं कुठल्याही काळावर घालावं, असे काहींचे चेहरे असतात वाकड्या तोंड्याचे. जय जय या पद्धतीनं पाहिल्याबरोबर अकारण प्रेम निर्माण झालं आणि कळलं. तिथूनच तो आपल्याला नमस्कार करतोय. लक्षात घ्या, भगवान वागले तर तिथूनच तो बाळ आपल्याला नमस्कार करतोय हेही जाणलं आणि मानेनं खुणावलं नाथांनी, ये बाळा. तो जवळ आला आणि काय बोलायला लागला, हो तुझी कीर्ती पाहोनी येथे आलो, साधू मूर्ती पाहोनी धन्य झालो. काय बोलतायत बघा, किती मोठेपणा आहे भगवंताचा. आवश्यकता कशाचीही नाहीये. त्रिभुवन सुंदर असलेला परमात्मा 6 भाग्य खेळतायत, नांदतायत, पण तरी सुद्धा नाथांकडे पाहिल्यावर काय म्हणतोय, तुझी कीर्ती पाहोनी येत आलो. महाराज, तुमच्यासारख्यांचा चेहरा, तुमच्यासारख्यांच्या सान्निध्यात राहण्याकरता मी पूर्वजन्मात काहीतरी सुकृत केलं पाहिजे. आता कुठलं यांचं पूर्व सुकृत? सुकृत बहुत केले पूर्वी रामावतारी. काय बोलतायत बघा, 7व्या जन्मात रामावतारामध्ये काय मोठेपणा आहे बघा मनाचा. रामावतारात माझ्याकडून काहीतरी असं उत्तम कर्म झालं पाहिजे जेणेकरून तुमच्यासारख्यांची संगत मला लाभणार आहे. नाथ म्हणाले, छे छे, काय बोलतोस? आणि बरंच बोलणं झालं. लक्षात घ्या, बरंच बोलणं झालं. आता राहणार सेवेला, त्याबरोबर काय वेतन घेणार, काय हवं काय नको, किती दिवस राहणार, कायमचे राहणार, हे सगळं बोलणं झालं. आणि आता गिरिजा देवींना सांगून, म्हणजे नाथांच्या पत्नीचं नाव गिरिजा देवी, आता गिरिजा देवींना सांगून ह्याला आत घ्यायचं. इतक्यात नाथांनी थांबवलं. काय रे, नाव नाही सांगितलंस तुझं, नाव सांग. काय नाव सांगितलंय? जो हा रमण रमेचा. काय नाव सांगितलंय बघा, जो हा रमण रमेचा, रुक्मिणीच्या कंठीचाच जो हार. लक्षात घ्या, काय सांगितलं? रुक्मिणीच्या म्हणजे श्रीच्या, श्री रुक्मिणी म्हणजे लक्ष्मी, श्री संपन्नता, जगदंबा. श्रीच्या रुक्मिणीच्या हृदयाचा खंड म्हणजे तुकडा, म्हणून नाव काय सांगितलं? श्रीखंड्या. लक्षात घ्या. वा वा बाळा, काय बोलून आले, ये 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 ये. आणि म्हणून आतमध्ये घेतलं. गिरिजा देवीने सांगितलं, गिरिजा देवी आपल्याला दुसरा हरिपंडित मिळाला, किती बघ गोड आहे. असं म्हणून अनेक वर्ष सेवा केली. मला आपल्याला जो प्रसंग सांगायचा आहे तो नाथांच्या घरामध्ये राहून सदा देव काही जिजे देह ज्याचा समर्थ वर्णन करतात आपल्याला, पण ज्यांनी देह झिजवला तो कोण आहे? तो त्रिभुवन सुंदर परब्रह्म परमात्मा आहे. लक्षात घ्या. पण आता जो प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे श्रीखंड्याची, म्हणजेच प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णांची आणि नाथांची ज्यांना संगत प्राप्त झाली ते चरित्र मी आपल्याला सांगणार आहे. फक्त मी पार्श्वभूमी आपल्याला सांगितली. ती कथा अशी, गंगाखेड गावचं नावाचं एक गाव, आणि गंगाखेड गावामध्ये गिरिधरपंत कुलकर्णी नावाचे सात्विक शुद्ध असे ब्राह्मण. पण गिरिधरपंत कुलकर्णी सात्विक शुद्ध धर्माधिकारी नावाप्रमाणे पत्नी आणि नुकतंच एक बाळ जन्माला आले. त्याचा वारसा होण्याच्या अगोदरच दुर्दैवानं गिरिधरपंत कुलकर्णी निवर्तले. लक्षात घ्या. आता विधवा आहे आणि 750-800 वर्षापूर्वीचा असणारा कठोर काळ, 1400 काळातली गोष्ट, इसवी सन. ही विधवा जिथे जिथे कार्यक्रमात चालेल तिथपर्यंतच तिला प्रवेश असा असणारा कठोर काळ आहे. लक्षात घ्या. ज्याप्रमाणे आताप्रमाणे आपण ज्याप्रमाणे अगदी प्रगत आपण म्हणू शकतो त्या पद्धतीनं तो काळ नाही.
जी कामं तिनं केलेली चालतील समाजामध्ये तीच, म्हणजे पापड लाटायचे, पोळ्या लाटायच्या, भाजी चिरून द्यायची, कोणाच्या घरी जाऊन थोडी भांडी करायची, लादी पुसून द्यायची, ही जी कामं, सारवायचं सुद्धा, रांगोळी काढायची. पण बुजुर्ग माणसांनी सांगायचं, वाईट वाटेल असं, हळद कुंकू तू नाही घालायचं हा, ती सुवासिनी घालायची. म्हटल्याबरोबर वाईट वाटायचं. कुठल्या बारशाला गेली, मैत्रिणीनं बोलावलंय म्हणून ती जायची, आणि आता गोविंद घ्या, गोपाळ घ्या म्हणून बारशात पाळण्यात ठेवायचं. इतक्यात त्यांच्या सासूबाईंनी यावं त्या मुलीच्या आणि सांगावं, हा 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 हा, नाही ठेवायचं. आणि म्हणून तसंच ते पाय जड अंतःकरणानं खाली ठेवायचं, आणि घरी जड पावलानं, जड अंतःकरणानं अश्रू गाळीत 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 यावं, असा काळ त्या गिरिधर पंत कुलकर्ण्यांच्या पत्नीचा चाललाय. साधारणतः बाळ 3-4 महिन्याचा झालाय. संत असं सांगतात की आपलं नशीब म्हणजे प्रारब्ध जर बदलत नसेल, म्हणजे वाईट असेल आणि चांगलं व्हावं असं वाटत असेल, तर आपली जी जन्मभूमी आहे ती सोडा, असं ते सांगतात. म्हणजे रेखांश अक्षांश, रेखावृत्त अक्षावृत्त जेवढे बदलतात तेवढं लांब निघून जा, असं ते सांगतात. या पद्धतीनं ऐकलेलं होतं गुरुजन मंडळीकडून. म्हणून ही निघाली पुढे प्रतिष्ठान ह्या गावामध्ये आली, म्हणजे आजचं पैठण. ज्या पैठणामध्ये एकनाथ महाराज आणि श्रीखंड्या यांचा संगम नाथांच्या वाड्यामध्ये, अशा पैठणात आली. काही मंडळींकडून गोदावरी नदीच्याच किनारी झोपडी बांधून घेतली. काही भांडी कुंडी आहेत हातामध्ये, काही लाल राखण्यापुरते कपडे आहेत, काही पंचे आहेत, अशा पद्धतीनं झोपडीत राहते. लक्षात घ्या, जरी गंगाखेड गाव सोडलं तरी सुद्धा तिथला जो त्रास आहे तो इथं आल्यावर काही कमी झालाय का? नाही. सगळ्या गावामध्ये विधवेकडे बघण्याची तीच दृष्टी होती. लक्षात घ्या, 750-800 वर्षापूर्वीची, 1400च्या काळाची. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांकडे जायची. मोबदला कोणी काही द्यायचं का? काही समजा सारवून दिलं अंगण, तर मोबदला नाही. मोबदला म्हणजे हाच 2 वेळचं जेवण, बस. दुपारचं आणि रात्रीचं काहीतरी खायला आणि मुलाला काहीतरी खायला भरवायला, एवढाच काही तो मोबदला. आणि अशा पद्धतीनं दिवस काढतीये. किती दिवस झाले पैठणात येऊन? 6 महिने झाले जवळपास. आणि 6 महिने झाल्यावरती ती 6 महिन्यात निरीक्षण करायची. काय? की आपली जी गोदा नदीच्या तीरावरती असणारी जी झोपडी आहे, त्या झोपडीच्या बाहेरून संध्याकाळी 6-6:30 वाजले, 7 वाजले की गर्दीच्या गर्दी, लोटच्या लोट जातो. कुठे जातो? पण गरिबी जी असते ना, की कोणासमोर हात पसरायचं म्हणजे भीती वाटते. कोणीतरी काही अपमानित केलं तर कसं वाटेल, या पद्धतीनं कोणाला विचारणार आपण की कुठे जातात? 6 महिने वाट बघितली आणि पाहिलं रोज गर्दी जाते. तर गर्दी झाली, लक्षात घ्या, की थोडी चिंता आहे ना, पण रोज जात आहे, ते शुभ वार्ता आहे का अशुभ वार्ता आहे? आणि परत संध्याकाळची 6-6:30 वेळ. प्रत्येकाची जाण्याची पद्धत वेगळी. लक्षात घ्या, दिवे लागतात तसे दिवे उधळायचे दिवाळी झाल्यामुळे. या पद्धतीनं कुठे जायचं, कोणाला विचारायचं? पण एक दिवशी मात्र 6 महिने झाले आणि तिने धाडस केलं, आणि तिनं आपल्यासारखीच एक साधी असणारी एक स्त्री पाहिली, बाई पाहिली, आणि मनाशी विचार केला की ह्या आपण बाईला विचारूया कुठे जाता. पण आपणही बघतो कुठल्या रेल्वे स्टेशनवर असलो, बस स्टँडवर असलो, की आपण आपला स्वभाव ओळखून, हे पहिलं महत्वाचं, आपला स्वतःचा स्वभाव पहिला ओळखून आपण विचार करतो. मला जो प्रश्न विचारायचा आहे रेल्वे स्टेशन बाबतीत किंवा बस स्टँड विषयी, तो मला उत्तर कोण देईल? लक्षात घ्या, ह्या पद्धतीनं आपण चेहऱ्यांची जी काही पहारेकरी आहे त्या पद्धतीनं बघतो आणि विचार करतो. काय हो, सिवण डबा कुठे येईल? बघा मोबाईल मध्ये, असं जो उत्तर आलं तर कसं वाटेल? सांगायचं कारण असं, त्यात एक बाई दिसली त्या बाईला, आणि गिरिधर पंत कुलकर्णी पत्नीनं प्रश्न विचारला, काय हो, कुठे जाता आपण? रोज संध्याकाळी गेले 6 महिने बघते मी, इथं आल्यापासून गर्दीच्या गर्दी जाते, कुठे जाता आपण? तेव्हा त्या बाईने उत्तर दिलं, आम्ही ना पैठणातल्या त्या वाड्यामध्ये एकनाथ महाराजांच्या कीर्तनाला जातो. एकनाथ महाराजांच्या कीर्तनाला कोण हे मोठे सत्पुरुष आहेत,
संत आहे. संत लागता संत चरण लागता सहज वासनेचे बीज जोडवली काही. मग आम्ही आले तर चालेल. एकनाथ महाराजांच्या कीर्तनाला आम्ही आलो तर चालेल. अहो ही काही विचारणं झालं का? जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कथा कीर्तनाचा अधिकारी आहे. लक्षात घ्या. काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक बाकी मगाशी सांगितल्याप्रमाणे साधनांना समजा गायत्री करायची तर अधिकार सिद्ध करावा लागतो. गायत्रीचं पुरस्करण करायचं असेल तर त्या पद्धतीनं एखादं साधन करायचं असेल तर अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो. त्या पद्धतीनं कीर्तनाला जर श्रवण करायचं असेल, कीर्तन ऐकायचं असेल तर काय अधिकार लागतो? काही नाही. फक्त मनुष्यजीव, मनुष्य देह धारण करावा. तो कुठल्याही जातीत असो, धर्मात असो, कोणत्याही याच्यात असो, फक्त कीर्तन ऐकायचं. या म्हणून आपल्या बाळाला घेतलं. आता जवळपास 6 महिने झाले होते तिथे येऊन, त्यामुळे 1.5 वर्षाचा तो आपला बाळ झालाय. अशा आपल्या बाळाला घेऊन आता ते नाथांचं कीर्तन, नाथांचं कीर्तन. इतकी गर्दी होती, नाथ अजून यायचे होते आतून. इतकी गर्दी, बसायला जागा नाही. समोर कुठे पहिली ओळ पंडितांची, इकडे विद्वानांची, समोर ब्राह्मणांची. आपल्याला पहिल्याच ओळीमध्ये कसं स्थान मिळेल म्हणून अगदी शेवटी बसली लांब, कारण जागाच नव्हती. एक फडका होता, तो खाली घातला, त्यावरती बसली. आपल्या मांडीवरती आपल्या 1.5 वर्षाच्या बाळाला घेतलं आणि ते जे कीर्तन आहे, माणसानं जाताना रडत यावं. लक्षात घ्या. नाथांच्या कीर्तनाला माणसानं येताना रडत यावं आणि जाताना हसत जावं. हा संतांच्या कीर्तनाचा परिणाम आहे. लक्षात घ्या. त्यातले एक जरी सूत्र कलियुगाच्या कीर्तनकारांनी सांभाळलं तरी सुद्धा मोठं दुःख नाही, पण किमान आपल्याला दुःख आहे. लक्षात घ्या. आणि ते जावं इतपत तरी अनुभव प्रत्येकाला येईल. अशा पद्धतीचं कीर्तन त्या नाथांचं. आणि नाथ महाराज बाहेर आले. नाथांच्या सोबत नाथांचा शिष्य उद्धव हा बाहेर आला. आणि नाथ महाराज उमरेडी काठाचं असं स्वच्छ धोतर, छान उपर्ण, गळ्यामध्ये स्वच्छ असं शुभ्र असं जानवं, हे महत्वाचं. आता श्रावणीला शुभ्र दिसतात. श्रावणी करतो श्रावणात, तेव्हाच ती 4-5 दिवस आणि त्यानंतर त्याचं काय होतं ते आपणच जाणू. स्वच्छ असं जानवं, छानपैकी चकचकीत गोटा नाथांचा. आणि जशी आपण चापून चोपून जशी फुलवात बसवतो तशी छान चापून चोपून बसवलेली शेंडी नाथांची. नाथांच्या हातामध्ये झांजे, खाली उद्धव बसलाय नाथांचा शिष्य, त्याच्या हातात झांजे. हे पाठीमागे कोण उभं होतं माहितीये का? मगाशी जे आलेत ना ते, जो हा रमण रमेचा रुक्मिणीच्या कंठीचा जो हार, असे भगवान गोपाल कृष्ण शिखंड्या रूपानं पाठीमागे उभे आहेत. आणि नाथांनी एखादा उच्चार करावा, भगवंताचं नामस्मरण घ्यावं आणि तेच नामस्मरण भगवान गोपाल कृष्णाने पाठवून आपण सुद्धा घ्यावं. आणि नामस्मरण घेतल्यावरती वाटावं, वा नामस्मरणात इतकी ताकद आहे का, इतकी गोडी आहे का? तर भगवंताला कुठं सवय आहे नामस्मरण घ्यायची, त्याला ऐकायची सवय आहे. पण तेच नामस्मरण स्वतः घेतल्यावरती भगवान गोपाल कृष्णाला इतका आनंद झाला. नाथांनी म्हणावं, श्री पूर्वाभिमुख लक्ष्मी नारायण भगवान की काय गोडी हो. भगवान गोपाल कृष्ण म्हणायचे, परत घेऊया. म्हणून पूर्वाभिमुख लक्ष्मी नारायण महाराज की, किती गोडी किती गोडी. पुन्हा घेऊया, श्री पूर्वाभिमुख लक्ष्मी नारायण महाराज की. त्यांनी 100 वेळा घेतलं. तुम्ही घाबरू नका, आहे अजून लढीत आहे, थांबायचंय मला. सगळ्यात कीर्तनकारांचं आवडतं कीर्तन म्हणजे लढीत तीर्थप्रसादाचं का, त्यानंतर घरी जायचं असतं. जय जय रघुवीर समर्थ असो सांगायचं. कारण असे नाथ आले, नाथांच्या कीर्तनाची प्रसिद्ध दिंडी म्हटली पाहिजे. लक्षात घ्या. फक्त कराडकर पद्धतीनं म्हणत नाही, कराडकर पद्धतीची दिंडी आपल्याला माहितीये. अनेक पडड्यांची चाल श्रोत्यांपर्यंत गेली पाहिजे. म्हणून सुंदर अशी गुरुजींनी शिकवलेली सुंदर अशी चाल दिंडीची. काय नाथांचं कीर्तन? एक नाथांची अमृत तुल्य वाणी, एक नाथांची
मुलाखत घेतली होती, मला वाटतं युट्यूबवर असेल. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही ज्या नाटकात चाली घेतल्या ते आम्ही कीर्तनात ऐकल्या. लक्षात घ्या बघा, अनेक तोच चंद्रमान भात तीच चैत्रयामिनी पुढचं काही कीर्तनात म्हणता येत नाही. कीर्तनाची अजून चित्ते सागरा धरणी मिळते तिथे तुझी काय वाट लावते म्हणून म्हणाले. अजून मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा किती झाली. शुभंकरोती म्हणा प्रथम तुला वंदितो कीर्तनासी येत असे कैट भारी हो. कीर्तनासी येत असे कैट भारी भारी येत असे कैट भारी कीर्तनासी तरी वक्तवडा रंग कडे भारी हो. तरी वक्तवडा रंग कडे भारी भारी एकनाथांची सद्गुरुनाथ महाराज की जय. असं एकनाथांचं कीर्तन ऐकल्याबरोबर दुःखाचा विसर, आपण कुठे आहोत काय आहोत त्याचा सगळ्या सर्वांगाने विसर. लक्षात घ्या, सगळे श्रोते संत सत्पुरुषांचे कीर्तन देहभान हरपून ऐकायचे. मला एकानं प्रश्न विचारला, बुवा तुमचं कीर्तन ऐकतात का देहभान हरपून? म्हटलं हो ऐकतात ना, फक्त त्यांना टेकायला खांब असेल सुंदरपैकी, तर उत्तम प्रकारे देहभान हरपून ऐकतात. आणि फक्त काही संतांच्या कीर्तनातच श्रोते डोलायचे नाही, आमच्याही कीर्तनात डोलतात. फक्त त्यांच्या कीर्तनात असे डोलतात, आमच्या असे डोलतात. या पद्धतीनं दुःखाचा विसर, विरोध करण्याचं कारण नाही, दुःखाचा विसर. आणि त्या दिवशीपासून ते नाथांचं कीर्तन ऐकल्यावरती गिरधरपंत कुलकर्ण्यांच्या पत्नीला असं वाटलं की आजूबाजूला जाऊन आपण सेवा करतोय त्याचा मोबदला तो मिळतच नाही, पण जो मोबदला मिळो अथवा न मिळो आपल्या पत्रामध्ये किमान भगवंताची कृपा, आपल्या मस्तकावरती भगवंताची कृपा कायम राहण्याकरता जर चाकरीच करायची आहे, सेवाच करायची आहे, दासच व्हायचंय मला, तर मी नाथांच्या वाड्यात येते आणि तिथं सेवा करते, तिथं काही मिळो अथवा न मिळो. लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या बाळाला झोपडीमध्येच ठेवलंय आणि ही एकटीच आली आहे माऊली. नाथ महाराज कारण संध्याकाळी 7 वाजता कीर्तन, 7 ते 9, 9:30 पर्यंत कीर्तन, आजच्या भाषेत बोलतो 7 वगैरे तिघी प्रहलाद ठीक आहेत सगळे. आणि सकाळच्या वेळामध्ये साधारण 9, 9:30 वाजता पुराण सांगून झालं की भागवत सांगायचे नाथ महाराज. सकाळी आली तर भागवत सांगत होते नाथ महाराज, एकादश स्कंदावरती भाष्य करत होते. आता कोणाला भेटायचं म्हणून नाथांची पत्नी गिरिजादेवी आतमध्ये होत्या आणि गिरिजादेवींना सांगितलं मी अशीशी आहे, गिरधरपंत कुलकर्ण्यांची पत्नी आहे, माझा 1.5 वर्षाचा बाळ आहे, मला सेवा काहीतरी आपल्या द्वारी करायची, करू शकते का मी? तेव्हा नाथ श्रेष्ठ होते म्हणजे त्यांची पत्नीही श्रेष्ठ होती असं वेगळं सांगायचं नाही. नाथ जितके श्रेष्ठ तेवढेच त्यांची पत्नी गिरिजादेवी ह्या सुद्धा तेवढ्याच श्रेष्ठ. या पद्धतीनं गिरिजादेवी म्हणायला हे काही विचारणं झालं का? आमच्याकडे अनेक सेवेकरी आहेत, आपण या आपल्या वेळेत या आपल्या वेळेत जा, फक्त एक सांगते मी आपल्याला, रोज याल
तेव्हा आपल्या घरी असणारा जो पांडुरंग आहे त्या पांडुरंग रुक्माईची प्रार्थना करा, तिला नमस्कार करा त्या मूर्तीला, आणि जाताना पुन्हा एकदा नमस्कार करा की आजही मूर्ती आहे बरं का अशी. पुढच्या पिढ्या सांगतात की रोज नाथ मला श्रोणी ठेवायचे, आणि एक दिवस त्यांचा शिष्य उद्धव विसरला, म्हणून जो हात असा आला बाहेर त्या मूर्तीतून, ती आजही मूर्ती आहे. आणि त्यांच्या पुढच्या असणाऱ्या ज्या काय 20-22 जी पिढी आहे आताची नाथांची, ती सांगते की अजून सुद्धा त्याचा पोषकपणा जो आहे लोण्याचा चिकटपणा तो गेलेला नाही. 700-750 वर्ष झाली तरी सुद्धा अशी ती पांडुरंगाची मूर्ती, त्याला मात्र नमस्कार करा. बरं, आणि म्हणून दुसऱ्या दिवशीपासून यायला तिने प्रारंभ केला. पडेल ते काम करायची, विचार पडेल ते काम करायची, पण ती बाळाला येताना आपल्या झोपून आणायची, झोपून ठेवायची. कशी? दासगणू महाराज असं सांगतात की गुराला जसं आपण बांधून ठेवतो गोठ्यामध्ये, तसं नदी किनारी झोपडी आहे. तो बाळ उठून नदीत गेला नाही पाहिजे, पडला नाही पाहिजे याची संपूर्ण काळजी घेऊन ती दोरी त्याच्या पायाला बांधायची आणि तिथून त्या खुंट्याला बांधायची, जेणेकरून तो तिथेच राहील. त्याच्या समोर काहीतरी पाणी ठेवायची, रात्रीची उरलेली भाकरी काय असेल, पोळी असेल ठेवायची, आणि कामा करता यायचं. किती वाजता यायचं? तर दासगणू महाराज सांगतात सकाळी 6-6:30 वाजता ही साधवी यायची, आणि दुपारी 12-12:30 झाले, सगळ्यांच्या पंक्ती बसल्या, पार्वती पते हर हर महादेव असं म्हटलं की ना पत्रावळीमध्ये, कारण कधीही या आणि कधीही जा सेवेला असं सांगितलं असल्यामुळे सकाळी 5:30-6 यायची, आणि दुपारी 12-12:30 वाजले की एका पत्रावळीमध्ये आपल्याला आणि आपल्या मुलापुरतं जे काही जेवण असेल ते घ्यायचं, लुगू पावलांनी आपल्या झोपडीमध्ये यायचं. आणि आई एकदा झोपडीत की मुलांना म्हणतो थैत्राट करायचा, आई आली, आई आली, आई आली. असे किती दिवस चालले? जवळपास 5-6 महिने होत आले त्याही गोष्टी. आणि एक दिवस असा प्रसंग घडला, नाथांच्या घरी दसरा आला. तसा ह्यांच्या जीवनातला म्हणजे गिरिधरपंत कुलकर्ण्यांच्या पत्नीच्या जीवनातला पहिला सण. तर आधीपासून पर्यंत दुःख आहे, आणि आदल्या दिवशी मात्र पत्रावळ घेऊन जात असताना दुपारी 12-12:30 वाजता नाथांच्या पत्नीनं म्हणजे गिरिजा देवींनी या साध्वीला थांबवलं. बाई थांबा हो, मला जरा 2 गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. या एकदम घाबरल्या, आता काय बोलतात काय माहिती. तुम्ही आमच्याकडे काय म्हणून राहिलात? सेवेला म्हणून राहिलात ना? मी आपल्याला काय सांगितलंय की आपण कधीही या आणि कधीही जा, बरोबर आहे. पण गेले मी 6 महिने बघतीये तुम्ही सकाळी 5:30-6 वाजता येता, भरपूर सेवा करता, आणि 12-12:30 वाजले की पत्रावळीमध्ये घेऊन तुम्ही निघून जाता जेवण महाप्रसाद. उद्या दसरा येतोय, त्यामुळे उद्या तुम्ही घरी नाही जायचं 12-12:30 वाजता, उद्या आमच्या सोबत तुम्ही बसायचं. म्हणून असे मालकही होणे नाही आणि असे नोकरही होणे नाही की तुम्ही उद्या आमच्या पंक्तीत बसायचं. उद्या 12-12:30 वाजता जसे तुम्ही नेहमी जाता गेले 5-6 महिने बघतीये तसं नाही जायचं. पण आता संत सत्पुरुषांची कथीच सांगतीये म्हटल्याबरोबर आपण कसं त्याला नकार द्यायचा, नाही म्हणायचं, या हेतून दसरा उजाडला. आणि दसऱ्याचं खास वैशिष्ट्य नाथांच्या घरचं, नाथांच्या घरच्या महाप्रसादाचं वैशिष्ट्य दासगणू महाराजांनी सांगितलंय. जाड अशा अंगठ्याची पुरणपोळी रोज नाथांच्या घरी असायची, लक्षात घ्या. आणि दसऱ्याला जरा विशेष, जाड अंगठ्याची पुरणपोळी आणि सगळ्या बाजून ती भाजलेली, हे महत्वाचं. आणि अतिशय गोड, म्हणजे गोड पदार्थ जसा गोड असायला पाहिजे त्या पद्धतीनं गोड. काल चटणी म्हटल्यावर मी ह्याला म्हटलं सुंदर चटणी, अगदी कराडे. जय जय रघुवीर समर्थ. विनोदाचा भाग सोडून द्या. अहो एके ठिकाणी कीर्तना करता गेलो, एकानं वाटीत पुरणपोळी दिली, म्हणजे काय प्रकार असेल लक्षात ठेवा. पण अशी ही जाड अंगठ्याची छान सगळ्या बाजून भाजलेली छान अशी, बिझनेसची नव्हे, पिवळी पिवळी छान भाजलेली, म्हणजे कसा कलर आपल्याला माहिती आहे, रंग, आणि छान गोड अशी सुंदर पुरणपोळी. ती पुरणपोळी दसऱ्याचं ते वैशिष्ट्य नाथांच्या घरचं. जायचं नाही म्हटल्याबरोबर तो दुसरा दिवस उजाडला. 12-12:30 झाल्याबरोबर
नाथांनी आणि गिरिजा देवींनी या बाईला थांबवलं. बाई थांबा, नाही जायचं. मी काल काय सांगितलं होतं आपल्याला, तुमचा आषाढा पहिला सण आहे गिरधरपंत कुलकर्णी गेल्यापासून. आता तुम्ही आमच्याकडे आहात, त्यामुळे तुमचं जे काही पालन आहे, रक्षण आहे, ते आम्ही करणार. त्यामुळे जायचं नाही. त्यामुळे पहिल्या पंडितांच्या ब्राह्मणांच्या पंक्ती झाल्या. नाथ त्या पंक्तीला बसले होते यजमान म्हणून. आणि पुढच्या सगळ्या आलेल्या प्रसादार्थी लोकांच्या पंक्ती सुरू झाल्या. आणि शेवटची सगळ्यात पंगत म्हणजे 12:30-1 वाजता सुरू झालेला हा महाप्रसाद साधारणतः 2:30-3च्या सुमाराला शेवटच्या म्हणजे कोणाच्या नोकरा चाकायच्या नाथांच्या वाड्यामध्ये जे सेवेकरी मंडळी होती, जे काही 40-50 लोक होते, त्यांची शेवटी. आणि त्या पंक्तीला कोण बसणार, तर गिरिजा देवी. लक्षात घ्या, गिरिजा देवी. आणि तिथपासून सगळे 40-50 सेवेकरी. पार्वती पदे हर हर महादेव श्लोक म्हणून झाले. आणि आता जेवायला सुरुवात करायची. छान चांदीचं ताट प्रत्येक सेवेकऱ्याला, बरं का, फक्त ब्राह्मणांना नाही. चांदीचं ताट, ते चांदीचं ताट छान चौरंगावरती ठेवलेलं, बसायला पाठ, त्या चांदीच्या ताटामध्ये पूर्णावरणाचा स्वयंपाक, छान अशी पुरणपोळी, असं हे जेवण या साध्वीनं पाहिलं. नाथ सांगायला आले सगळ्यांना, सगळ्यांचं सावकाश होऊन द्या, व्यवस्थित जेवा, असं नाथ सांगायला आले. पार्वतीपदे हर हर महादेव म्हणून सुरू झाली जेवण. पण त्या बाईच्या मुखातून काही घास जाईना, मुखातून काही घास जाईना. डोळ्यात पाणी पाहिलं गिरिजा देवीनी. बाजूलाच बसल्या होत्या. गिरिजा देवी सांगायच्या, हिला वाढावर काय जास्त, गेले 6 महिने बघतीये मी, भरपूर काम करते ही, हिला भरपूर वाढा. पण हिच्या पानातून मात्र, हिच्या मुखातून मात्र एक घास उतरेना. नाथ महाराज आले. नाथ महाराज म्हणाले, अहो, असं भरलेल्या पानावर, भरलेल्या घरात रडू नाहीये. आपण पानावर बसून का बरं रडता, डोळ्यात तुमच्या पाणी का. काय सांगावं. म्हणाले, आतापर्यंत माझं दुःख कोणाला मी सांगितलं नाही, पण तुम्ही विचारता म्हणून सांगते. बाळ माझा, बाळ माझा, तो घरी असे सार. बाळ माझा, तो घरी असे सार. कसे सांगा मी सेवुढेची अन्न, कसे सांगा मी सेवुढेची अन्न. कोण घाली त्याची मुठी घास, कोण घाली त्याची मुठी घास. म्हणून आहे हा, हो, म्हणून आहे हा कंठीचा श्वास. म्हणून आहे हा कंठीचा श्वास. आपण का रडता. माझा बाळ झोपडीत एकटाच आहे. आज 2:30-3 वाजले. आतापर्यंत मी रोज 12-12:30 जाते. तो वाट बघत असतो सकाळी 6 वाजल्यापासून, माझी आई कधी येईल आणि मला कधी जेवायला घालेल. अहो, पण तुम्ही एकटं त्या बाळाला घेऊन आला. तुम्ही का आणलं नाहीत आपल्या वाड्यामध्ये. नाही, इथं तो काही मस्ती करेल ना, इथलं सगळं वातावरण बिघडेल ना, म्हणून मी आणलं नाही. अहो, पण तुम्हाला भीती नाही का वाटत. गिरिजा देवी म्हणाल्या, तुम्हाला भीती नाही का वाटत की तो गोदावरी नदीवरती जाईल, पाण्यात पडेल, बुडेल, अशी भीती नाही वाटत तुम्हाला. तुम्ही आई ना. असं म्हटल्याबरोबर त्या साध्वीनं उत्तर दिलं की गोदा नदीवर तो जाणार नाही ह्याची मी काळजी घेऊन आली. काय काळजी घेतलीये. गुराला बांधतात तसं मी त्याला बांधून आली. गुराला बांधतात तसं मी त्याला बांधून आली. असं म्हटल्याबरोबर आपल्या तिच्या हातातला हात गिरिजादेवीने आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या, दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, परिसंतोषी सुखी असावे. नाथांची, आपली ज्ञानदेवांची सुंदर ओवी आहे की दुसऱ्याचं दुःख बघितल्यावरती ज्यांना वाईट वाटतं ना, ते संत. लक्षात घ्या. आणि दुसऱ्याचा आनंद बघितल्यावरती ज्यांना बरं वाटतं ते हो, त्यांना संत असं म्हणतात. हे संतांचं विवच्छेदक लक्षण आहे. त्या पद्धतीनं नाथ म्हणाले, आता रडायचं नाही, हा रडायचं नाही, आणि आता कुठे जायचंय नाही.
कुठे झोपडी तुमची? दूर एक गोदा नदीच्या तीरावरती आहे. म्हणून उद्धवाला हाक मारली, उद्धवा ये बघू. म्हणून नाथांचा शिष्य उद्धव धावत आला. तुला यांची झोपडी माहितीये का? हो माहितीये म्हणाले. यांच्या 1.5 वर्षाच्या बाळाला आणतोस? हो आणतो म्हणाला. आणतोस. म्हणून उद्धव निघाला नाथांचा शिष्य. आणि झोपडीला काही लावलेली नव्हती, कडी नव्हती, दोरी नव्हती. उघडलं साधारण तोपर्यंत 3:15 झाले असतील असं म्हणा. बाळाला वाटलं आई आई. लक्षात घ्या, आई आई आई. आणि दार उघडल्यावर परका मनुष्य कोण? बघितल्यावरती जो काही थोडा पुढे आला होता तो पटकन पाठी झाला. अरे मी नाथांचा शिष्य उद्धव, तू नाही का कीर्तनाला येतो संध्याकाळी, आई तुला घेऊन येते सगळं काम आटोपल्यावरती. मी नाही का झालेला असतो खाली नाथांच्या कीर्तनाला, तुला आईनं बोलावलंय? हो मला आईनं बोलावलंय. हो. आणि म्हणून त्याची पहिली दोरी सोडली. लक्षात घ्या, पायाची दोरी सोडली. संत काय करतात? हेच करतात. लक्षात घ्या, प्रपंचाच्या गोष्टीला आपण बांधून होत ना, संत प्रपंचाची दोरी सोडतात आणि परमार्थाला लावतात. या पद्धतीनं त्या उद्धवानं ती दोरी सोडली आणि त्याला उचललं. उचलल्यावरती नाथांच्या वाड्यामध्ये आणलं, हातपाय धुतले आणि त्या बाळाला आईच्या स्वाधीन केलं. आणि पुढचा प्रसंग असा आहे, आईनं त्या आपल्या बाळाला जवळ घेतल्याबरोबर ती आई आधी जितकी रडत होती ना त्यापेक्षा अजून अधिक रडायला लागली. का हो? आता तो बाळ मिळाला ना, आता का रडते? दासगणू महाराज सांगतात, जे हृदय कसे जे आईचे, जे आनंदातही रडते. बरं का? दासगणू महाराज सांगतात, आपल्या मुलाला किंवा मुलीला परीक्षेमध्ये समजा चांगले गुण नाही मिळाले किंवा कुठल्याही विषयामध्ये किंवा काही झालं, काही अनुत्तीर्ण झाला, काही नापास, काही अशी दुःखाची प्रसंग आला तर आईच्या डोळ्यातून पाणी येतं दुःखाच्या वेळेला. पण समजा आपला मुलगा छान इंजिनियर झाला, मोठा झाला, काही गाडी घेतली, काही अजून चांगलं केलं, ती काय होतं? आईच्याच डोळ्यातून पाणी येतात. पण दासगणू महाराज म्हणतात, अशा आईची किंमत आई गेल्यानंतर समजते. लक्षात घ्या, ती तेव्हा कळत नाही. या पद्धतीनं आईनं जवळ घेतलं त्या बाळाला आणि आता नाथ सांगतायत, आता मिळाला ना बाळ, आता रडू नका, आता इथून कुठे जायचं सुद्धा नाही. माझ्या सेवेकरांना सांगून तुमच्या झोपडीतलं सगळं साहित्य सामान घ्यायचं आणि माझ्या घरी आजपासून राहायचं या वाड्यामध्ये. आणि म्हणून सगळं साहित्य घेऊन या कुटुंबाला नाथ महाराजांनी आसरा दिला. बऱ्याच खोल्या आहेत वाड्यामध्ये, आपल्याला आवडेल त्या खोलीमध्ये आपण राहा असं सांगितल्यामुळे त्या पद्धतीनं आपल्या बाळाला आणि आपल्याला केवढं पाहिजे राहायला हे बघितलं, विवेक केला आणि त्या पद्धतीनं राहायला लागली. आणि अशा प्रकारे ह्या बाळाला आता जवळजवळ 2, 3, 4 वर्षाचा हा बाळ होतोय. नाथांच्या कृपेनं प्रत्यक्ष भगवान गोपाळकृष्णाचाही संग म्हणजे श्रीखंड्याचा संग या बाळाला होतो. हा एक बाळ बघायचा, आई काम करायची सकाळपासून, पण हा 3-4 वर्षाचा असणारा बाळ रोज बघायचा की ह्या घरामध्ये मुख्य कोण? एकनाथ महाराज. सगळेजण नमस्कार कोण कोणाला करतात? सगळे आलेले एकनाथ महाराजांना नमस्कार करतात. तो नाथाला पाहिलं की असा तो वाकायचा, महाराज नमस्कार असा तो म्हणायचा. 4 वर्षाचा बाळ गोंडच. पण तसं काही संभाषण झालेलं नव्हतं. बरीच लहान मुलं होती अनेक सेवेकरांची, त्यात ह्यांचा एक मुलगा. आणि एक दिवस पाहिलं एकनाथ महाराज एकतर कामात असायचे नाहीतर नामात असायचे. टेंबे स्वामी महाराजांचा सुंदर एक मठ आहे खोपोलीला, तिथे त्यांच्या त्या भटरखान्यात लिहिलंय, एक तर कामात असा नाहीतर नामात असा. किती सुंदर वाक्य आहे. नाथ महाराजांच्या हातामध्ये कायम माळ, कायम नामस्मरण, आणि जेव्हा काम करायचंय आलेल्या प्रसादार्थी लोकांची जेव्हा काही पातेल्या ठेवायच्या, चुलीवरती आधण ठेवायचंय भाताचं पाण्याचं, तेव्हा गिरीजा देवीला मदत करायची. या पद्धतीनं नाथ कामात असायचे नाहीतर नामात असायचे. हातात माळ आहे त्या बाळानं पाहिलं. आपल्याला सुद्धा अशी माळ मिळेल का नाथांच्या हातातली तशी? पण गरिबी जी असते ना ती कोणासमोर हात पसरायला थोडी भीती वाटते. काही बोललो आणि अपमान केला तर म्हणून कचऱ्यात एक सुतळ पडली होती. सुंभ म्हणा सुतळ म्हणा एक दोरी पडली होती.
नाथांच्या हातात जशी माळ आहे, त्याला काही माहिती नाही किती मणी असतात, काय असतं, पण त्यानं त्या सुंभाप्रमाणे, त्या सुतळीप्रमाणे, कोरीप्रमाणे बारीक 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 अशा त्या खुणा करत 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 गाठ मारत 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 फक्त एक कळत होतो त्याला, बाकीच्या गाठी किती असल्या तरी सुद्धा मध्ये एक मोठी ठेवायची मेरू म्हणून, एवढं त्याला कळलं. त्यामुळे अशी सुतळीची माळ त्यानं तयार केली. लक्षात घ्या, नाथ महाराज नामस्मरण घ्यायचं. हा बाळ सुद्धा अशी ती सुतळीची माळ हातात घेऊन जपमाळ करण्याकरता काय म्हणायचं माहिती नाही, कोणाकरता म्हणायचं, कशाकरता म्हणायचं माहिती नाही, पण तरी सुद्धा नाथ करतायत म्हणून आपण सुद्धा या पद्धतीनं अनुकरण ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं ते सुरू आहे. आणि नाथांची एक दिवस दृष्टी गेली आणि त्याला जवळ बोलला, बाळ ये जवळ ये. तो घाबरला, त्यानं ती माळ पाठी लपवली. का? ही माळ माझी तोडून फेकून दिली तर रागावले तर, का तुमचं अनुकरण करतोय म्हणून? असं करू नये, भ्रष्ट नष्ट कोणाची कुणी करू नये. ये बाळा, मी तुझी माळ घेणार नाही, मी तुझी माळ घेणार नाही, ये बाळा. आणि म्हणून तो बाळ जवळ आला 3-4 वर्षाचा. म्हण काय म्हणतोस काय बाळा? नाही, काहीच म्हणत नाही, काहीच म्हणत नाही. नाथांचे अनेक प्रश्न विचारायला सुरुवात झालेली पाहून लहान मुलं पहिली घाबरतात, पण एकदा ओळख झाली की काय बोलतात, हा प्रचंड बोलतात. त्या पद्धतीनं त्यांनी विचारलं काय म्हणतो, असं म्हटल्याबरोबर त्या 3-4 वर्षाच्या बाळांना नाथ असे म्हणतो, असा खाली नाथांकडे प्रश्न विचारतो, तुम्ही काय म्हणता? नाथ म्हणाले, मी काय म्हणतो सांगू? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव आणि प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते गोपाल कृष्ण महाराज की जय. तो बाळ म्हणाला, फार कठीण होय, किती उच्चार आणि काय? तो तुझं नाव सांग मला बाळा, तुझं नाव सांग. तो बाळ म्हणाला, मला अजून नाव नाही ठेवलं. आई असं सांगते की तू जन्माला आलास आणि 2-4 महिन्यातच तुझ्या वडिलांना देवाज्ञा झाली, त्यामुळे लक्षात घे किती गरिबी असू शकते, बारसाईने नावही ठेवण्यात आलेलं नाही बाळाला. बाकीचं जाऊ दे, बारसा वगैरे. तुझी आई तुला कोणत्या नावानं हाक मारते ते मला सांगशील? हो, आई मला गावबा म्हणते, गावबा. वा, सुंदर नाव आहे गावबा. काय अर्थ आहे बघा, गाव. पण काय गाव म्हणतोस काय? नाही काही म्हणत. मग मी सांगितलं तुला तर म्हणशील? नाथांनी प्रश्न विचारला. नाथ कुठलेही संत कोणावरही काही जबरदस्ती करत नाहीत, लक्षात घ्या. म्हणून मुमुक्षुस जो दावी सुश्रेय पंथा, नमस्कार माझा दया एकनाथा. नाथ महाराजांनी विचारलं, मी सांगतो तो मंत्र म्हणशील? म्हणतो म्हणाले. आपल्या समर्थांच्या 48 मनाच्या श्लोकाप्रमाणे ती युक्ती नाथांनी विचारलं, मी सांगतो ते म्हणशील? हो म्हणतो. म्हणून त्याच्याकरता मंत्र, त्याला अनुग्रह दिला त्या गावबाला, 4 वर्षाच्या बाळाला. किती मंत्र आहेत? मोरपंतांची सुंदर आहेत मंत्र पुष्कळ. सगळ्यांनी एका आर्या, किती सुंदर आहे. भरपूर मंत्र आहेत आपल्याकडे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ग्राम दत्तात्रेयाय महा, ओम नमो भगवते वासुदेवाय, बरेच मंत्र आहेत मंत्र पुष्कळ. पण काय करायचं? त्याचं कार्य करावे सुमंत्र ते राहो. सगळे सुमंत्र आहेत, चांगले मंत्र आहेत, पण ते असू दे. दिगंबरा दिगंबरा काय किंवा कुठलाही मंत्र काय, सगळे उत्तमच आहे. कारण नाथांची स्वतःची जी परंपरा आहे ती दत्त संप्रदाय आहे, लक्षात घ्या. त्यामुळे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या पद्धतीनं. पण समोरच्याला देत असताना तुला काय देऊ? मंत्रात मंत्र उत्तम, लक्षात घ्या. पण ह्या सगळ्या मंत्रांमध्ये उत्तम असा मंत्र आहे तो कोणता? श्रीपासून जात वर्ण 13 हो. आधीच्या ओळीत काय आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते राहो.
तेला वेगळं राहू वेगळा. पुढच्या वेळी मंत्रात मंत्र उत्तम श्रीपासून जात वर्ण 13. हो, श्रीपासून ज्याच्यात 13 वर्ण असा श्रीराम जय जय राम म्हणा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम असा रामनामाचा मंत्र. आता ती सुकेळीची माळ फेकून दे बरं, मी तुला चांगली माळ देतो म्हटल्याबरोबर नाथांनी आपल्या हातातली माळ त्याला दिली आणि आजपासून जप करायचं बरं का. श्रीराम जय जय राम म्हणायचं, सदा राम नामे वदे नित्य वाचा. आता स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा काय कार्य करून घेतलंय नाथांनी. हा बाळ शिकतोय, मोठा होतोय नाथांच्याच घरामध्ये. श्रीखंड्याचा सहवास म्हणजे प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णांचा सहवास या गावाला मिळतोय. जवळपास 15, 16, 20 वर्षाचं वय या गावाचं झालं आणि आता नाथांनी निर्वानिरोग करायला सुरुवात केली की आता मी समाधी घेणार आहे. पण सकाळी भागवत सांगायचे नाथ महाराजांनी, सकाळी भागवत आणि संध्याकाळी कीर्तन. तर लोक रडायला लागली की मी समाधी घेतो म्हटल्याबरोबर. लोक म्हणाले, हो आता तुम्ही रामायण सांगायला सुरुवात केलं होतं, भागवत पूर्ण करून रामायण सांगायला सुरुवात केलं होतं, मग आता तुमचं शिल्लक राहिलेलं रामायण म्हणजे रामायणावर भाष्य ते भावार्थ रामायण ते कोण सांगणार पुढचं. असं म्हटल्यावर नाथ म्हणाले, माझा उत्तराधिकारी मी तयार केलाय. कोण? हा गावबा सांगणार. तो गावबा म्हणाला, अहो जशी बाबाजी पंडितांची काल अवस्था झाली गुलाबराव महाराजांच्या आश्रमात, त्याच पद्धतीनं गावबाची अवस्था नाथांच्या या वाड्यामध्ये झाली. गावबा सांगतो, महाराज मला काही येत नाही हे आपण जाणता, पण तरी सुद्धा उत्तराधिकारी होणार असं का सांगितलं. या पद्धतीनं नाथांनी त्याला जवळ घेतलं. प्रवचनाची जी वेळ दुसऱ्या दिवशीची होती रामायणाची, आपल्या गळ्यातला हार त्याच्या गळ्यात घातला, उपकार लावला, अनुग्रह दिला, दीक्षा दिली आणि सांगितलं बोला. आणि नाथ महाराज स्वतः त्या गावबाचं प्रवचन ऐकायला खाली बसले. 16-17 वर्षाचा तो गावबा आणि नाथांचं वय वृद्धत्वाकडे झुकलेलं. नाथ सांगताय, गावबा सुरू करा. आता सांगतो मी आपल्याला गावबाने काय सुरू केलं. गावबाने काय सुरू केलं हे अजूनही कोणत्याही साहित्यिकाला किंवा कोणत्याही तत्ववेत्याला शोधता आलेलं नाही. लक्षात घ्या. भावार्थ रामायणाचे 2 खंड आहेत, लक्षात घ्या. आपल्याला घरी असतील कुठे बघायला मिळाले तर आपण बघा, नाथांनी कोणत्या ओवीपर्यंत भाष्य केलं आणि गावबाने कोणत्या ओवीपासून भाष्य करायला सुरुवात केली. म्हणजे नाथ कुठे थांबले आणि गावबाने कुठून सुरुवात केली हे आज कागाळीत कळलेलं नाही. असं बेमालूम त्यांचं प्रवचन झालं. कशामुळे? समर्थांनी ज्याप्रमाणे 48व्या मानाच्या श्लोकाचे वर्णन केलं त्या पद्धतीनं सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. ज्या गावबाकडून भावार्थ रामायणाचं काम करून घेतलं, आज भावार्थ रामायणाचं पुढचं जे प्रकरण आहे, खंड आहे, तो जो आपल्याला दिसतो, समजतो, वाचायला मिळतो, त्याचे एकमेव कारण नाथ शिष्य गावबांमुळे, श्रीखंडांच्या या सहवासामुळे. म्हणून स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा असं कर्तव्य करून घेतलं आणि असा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कीर्तना करतात 2 कीर्तन सेवा झाली, करून घेतलं लक्ष्मीनारायणानं. प्रार्थना करू या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहो. अधिक 100 वर्षाचा आपला असणारा हा उत्सव, अधिक वर्ष, हजारो वर्ष हा उत्सव चालू आणि ह्यापेक्षा सुद्धा अतिउत्साहानं हा उत्सव संपन्न होत राहो कायम, अशा मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आजच का बोलतो मगाचं उत्तर ललिताची मला माहिती नाही. जय जय होरी समर्थ. सगळ्यांना विनंती अशी राहील की एक फक्त सूत्र सांगतो आणि कीर्तना करता थांबतो. ज्यांनी ललिताचं कीर्तन जे श्रोते श्रवण करणार त्यांना संपूर्ण उत्सवाचं पूर्णपणानं जे काही आहे कीर्तन, उत्सव, आरत्या, भजन सगळं श्रवण केलेल्याचं फळ हे मिळणार. कधी? ललित कीर्तन ऐकल्यावरती. हे मी काय माझ्या पदार्थ नाही सांगत आहे, लक्षात घ्या. तुम्ही श्रोते आलात काय किंवा नाही आलात काय, मला माझी जबाबदारी पूर्ण करायचीच आहे. पण मी का सांगतो आपल्याला,
जागरण आहेत ना, लक्षात घ्या, ही सगळ्यांनाच होतात. वर्षातून 3 दिवस जर जागरण झाली लक्षात घ्या, तर मला सांगा आहे का कौतुक? मला सांगा काही. हा, आम्ही असं म्हणू शकतो कारण आमची रोजच जागरण आहे, कीर्तनामुळे तिकडे तिकडे फिरावं लागतं. परंतु ही कृपा लक्ष्मीनारायणाची आपल्यावरती राहो. कारण असं आहे, ललिताचं जी वेळ आहे ना त्यांनी दिलेली ती अतिशय उत्तम आहे. ज्या वेळेत व्हायला पाहिजे ते ललित आहे. काही ठिकाणी संध्याकाळी ललित रुकून घेतात कोणी नसतं म्हणून, ते योग्य नाही. ते प्रहरातलं ललित होत नाही. असो, ओघात आलं म्हणून सांगितलं. पण ही जी वेळ आहे आपल्या मंदिराला पूर्वापार ठेवलेली ती बरोबर आहे. पहाटे 5 ते 7 महाडच्या इथं खरवलीच्या गणपती उत्सवामध्ये अशीच वेळ आहे 5 ते 7. आणि सगळेजण रात्रीचे 11, 12, 1 वाजेपर्यंत जे कार्यक्रम आहेत ते पूर्ण झाले की पहाटे 4:45 छानपैकी आंघोळ करून सगळेजण कीर्तना करता येतात. अशी नटलेलं. म्हणून मला आपल्याला सांगायचं की ही कृपा आपल्यावरती मिळो म्हणून मी आपल्याला सांगतो, जे येतील ते भाग्यवान असतील एवढंच सांगतो आणि कीर्तना करता थांबतो. सदा